पुणे जिल्ह्यामध्ये टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। पुणे महापालिकेमध्ये सॅनिटरी नॅपकिन खरेदीमध्ये एजंटगिरी। सत्ताधारी पक्षावर काँग्रेसचा आरोप, सॅनिटरी नॅपकिनच्या खरेदीमध्ये तरी एजंटगिरी करू नये। पुणे शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारींची टीका। पुण्यात शाळकरी मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळत नसल्यानं आपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। 16 आंदोलनकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। प्लॉट पाडून विक्री करणाऱ्यांना महारेराचा नोंदणी क्रमांक आवश्यक। महारेराकडून राज्यामधील 41 विकासकांना कारणे दाखवा नोटीस। पुण्यामधील 21 विकासकांचा समावेश। पुण्यामध्ये हेल्मेट घालणं अनिवार्य। नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून हेल्मेट सक्तीचे सूतोवाच। नागरिकांना कायद्याचं पालन करण्याचं आवाहन। पुण्यात रात्री गस्तीसाठी विशेष गाड्या। पुणे महानगरपालिकेनं कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रात्रीच्या गस्ती पथकांना गाड्या दिल्या। पुण्याच्या भोरमध्ये रोहिडेश्वर पतसंस्था फसवणूक प्रकरणी संचालकाला अटक। ठेवीदारांचा गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप। पुणे जिल्ह्यामधील विविध भागामधून मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत जेरबंद। 12 दुचाकी जप्त। आरोपीकडून 3,60,000चा मुद्देमाल जप्त। पुण्यामधील ग्रामीण भागामध्ये विद्युत रोहित्र चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ। विजेअभावी पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ। पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास ₹500 दंड। महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता।